नमस्कार मित्रांनो, 12वी बोर्ड फेब्रुवारी आणि मार्च 2026 याचे हॉल तिकीट रिलीज झालेले आहे। तरी विविध महाविद्यालयांनी ते हॉल तिकीट आजच डाउनलोड करून ठेवलेले आहे। तरी विद्यार्थी आणि पालकांनी याची नोंद घ्यावी आणि संबंधित महाविद्यालयातून आपले हॉल तिकीट प्राप्त करून घ्यावेत। आणि काही विशेष बाबी आहेत ज्या आपल्याला काळजीपूर्वक चेक करायच्या आहेत। जे की अपंग विद्यार्थी असेल तर त्यांनी आपले प्रमाणपत्र संबंधित अधिकारी म्हणजेच काउंटरवरती जमा करावे। दुसरं महत्त्वाचं जे आहे ते सर्वांसाठी लागू आहे ते म्हणजे नो ड्यूज सर्टिफिकेट, नो ड्यूजचं जे प्रमाणपत्र आहे, बाकी प्रमाणपत्र ते पण काढून ठेवावे। आणि सर्वात महत्त्वाचे, जेव्हा हॉल तिकीट भेटेल तेव्हा आपले नाव, आपल्या नावाचं स्पेलिंग, आपले माध्यमचं कोड आणि आपला फोटो, आपली सिग्नेचर हे सर्व व्यवस्थित आहे का चेक करावे। नसता त्यात काही करेक्शन असेल तर 22 जानेवारी अगोदर जाऊन संबंधित काउंटरला म्हणजेच आपल्या कॉलेजच्या संबंधित काउंटरला जाऊन भेट देणे आणि त्यामध्ये करेक्शन करून घेणे। आणि महत्त्वाची बाब म्हणजेच ज्यांनी शिष्यवृत्ती फॉर्म भरलेला नाही त्यांनी ताबडतोब शिष्यवृत्ती फॉर्म भरून संबंधित अधिकाऱ्याची सिग्नेचर घेऊन तो फॉर्म आपल्या कॉलेजला सबमिट करावा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण फीस भरावी लागणार नाही। नसता तुम्हाला जी जनरलची फीस आहे ती भरावी लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर लागा आता बोर्डाच्या तयारीला। चला भेटूया। आणखी काही अपडेट पाहिजे असेल, प्रॅक्टिकल एक्झाम आणि नवीन काही शॉर्टकट ट्रिक्स वगैरे, तर मी या व्हिडिओला तुम्ही लाईक करायला विसरू नका। आपण परत नवीन अपडेट घेऊन येत आहोत। तोपर्यंत टाटा, बाय बाय।